पुणे सर, आपण मला सांगा, सहकार क्षेत्रामध्ये आपले भरपूर असे कामं आहेत. काय सांगणार सहकार क्षेत्रामध्ये आणखी कोणते कामं करायची असं आणखी मनात ध्येय आहे आपल्या? सहकार क्षेत्रामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि कोकणचा जो पट्टा आहे त्या धान उत्पादक शेतकरी जे आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आणि त्यांची होणारी पिळवणूक हे थांबवण्यासाठी येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनची निवडणुकीत सुद्धा मी फॉर्म भरलेला आहे आणि येत्या 3/3/2024ला त्याची निवडणूक आहे. त्याच्यातसुद्धा मी सहभाग घेतलेला आहे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका येणाऱ्या दिवसात माझी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राहील. कारण शेतकऱ्यांची जी पिळवणूक होते, वेळेवर धान मोजणी होत नाही, त्यामुळे दिवाळी त्यांची अंधारात जाते हे चित्र मागील बरेच वर्षापासून आहे आणि सातत्यानं राज्य सरकारकडे पाठपुरावा करणारा कोणी राजकीय कार्यकर्ता त्या ठिकाणी गेलेला नाही असं निदर्शनास आल्यामुळे त्या ठिकाणी मी सुद्धा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आता फॉर्म भरलेला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपणास माहीत आहे की 18 कोटीच्या तोट्यात असलेली 2005मध्ये जिल्हा बँक प्रफुल्ल पटेल साहेब यांनी माझ्या हातात दिली. आता ती बँक यशस्वी शिखरावर पोहोचवण्यासाठी सातत्यानं माझा प्रयत्न राहिला आणि येणाऱ्या दिवसातसुद्धा राहील. आपण शिखर बँकेचे पण संचालक आहात. शिखर बँकेचे कार्य कोणत्या लेवलवर पोहोचतात का? शिखर बँकेमध्ये मी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात 2009पर्यंत कार्यरत होतो. त्यानंतर त्याचा प्रशासकीय कार्यकाल आल्यानंतर त्यानंतर बरेच आरोप प्रत्यारोप आमच्यावर झाले आणि ईडीची कारवाईसुद्धा सूडबुद्धीनं झाली. तेव्हापासून मी शिखर बँकेवर नाही. हे तर झालं सहकारी विभागामध्ये. आता राजकारणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपण साकोली विधानसभा इथून आपण इलेक्शन लढले होते विधानसभेसाठी आणि एक नुकतंच काही मतांनी पराभव आपला झालेला होता. आता अशी कुजबूज चालू आहे की लोकसभेसाठी आपलं नाव समोर येत आहे. काय सांगणार? लोकसभेचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे परस्पर एकामेकाविरोधात आतापर्यंत लढलेले आहेत. परंतु आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत राज्यात अजित पवार गटाच्या माध्यमातून आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत सहभाग आता नोंदविला आहे. आपणाससुद्धा याची कल्पना आहे. त्यामुळे आता लोकसभेची तिकीट जर वरच्या लेवलवर वरच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यात दिली तर आमचं प्राधान्य राहील की प्रफुल्ल पटेल साहेबांनी ही निवडणूक लढवावी. जर त्यांनी मला आदेश दिला तर मला लढवावी लागेल. आपला जो लोकसभा क्षेत्र आहे हा राष्ट्रवादीचा गड असा मानलेला जातो आणि या अगोदर प्रफुल्लभाई पटेल हे तिथून 4दा निवडून आलेले आहेत. पण आता प्रफुल्ल पटेल यांनी 4 वर्ष आणखी त्यांच्या टर्मला बाकी आहे ते ज्या पदावर आहेत. त्यानंतर त्यांचे सर्वात विश्वासू जवळीक व्यक्ती हे आपलं नाव येत आहे. तर आपल्यासाठी कशी बाब आहे? माझ्यासाठी तर आनंदाची बाब आहे. कारण त्यांनी जर मला आदेश दिला, आतापर्यंत त्यांच्या आदेशाची अवहेलना मी केलेली नाही. त्यांनी जर सांगितलं की आपल्या पक्षाच्या माध्यमातून जर मला लढायचं असेल तर त्यांचा आदेश मला मान्य करावा लागेल.